महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पशुखाद्य मिळण्याचे एकमेव ठिकाण लक्ष्मी पशुखाद्य सेंटर. पत्ता पुणे शिर्डी बायपास रोड, रायते, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. काय परिस्थिती झाली दिवसामानाने थोडंफार तरी काहीतरी बदल होऊ दे. आयुष्य संपलं दगड फोडता फोडता. बापाचं आयुष्य याच्यातच गेलं आणि आमचंही त्याच्यातच चाललंय. फोड दगड खायला भेटाना. काय दिवस आले आमच्यावर. हे लेकरं बाळ उपाशी मरायची वेळ आली. काय नारायण लय लवकर आलो तू आज. काय बाळू लय लेट आला तू. काय सांगायचं तुला बाबा. हा एवढा टाइम राहतो कसं तुझं. काय सांगायचं अरे बाबा. काय मी तर सकाळ बसून येऊन बसलो. मला डबा केला नाही. हा का बरं. काय तर जरा लय तंतन रे. काय तंतन चालली. काय तंतनीला काय झालं. काय खायला जाणे नाही. काय करू त्याला म्हणजे तू माझ्या बरोबरच आहे का काय. मग काय अरे आले काय. अरे बाबा माई तशीच अवस्था झाली. काय करणार आहे तरी. पैसा लागा ना. आयुष्यभर दगड फोडतोय. काय चालणार ऊन आलो बघून काय सांगू आता. वैतून आलो वैतून पास. मग आता काय एक तर रोज जरी कमी. हा त्यात काही भागा नाही. पण शिक्षण करावं का काय करावं. काय करावं तरी. आता माई तशीच परिस्थिती झाली. दिवस उगल्यापासून बसवतो इथे येऊन दगड फोडीत. लय लवकर आला पण माय अगोदर. हा ते झालं. आता सकाळपासूनच येऊन बसत होतो. मग आता काही डबा आणला की नाही. काय डबा जेवणच नाही. आता जेवणच मला परत आता काय सांगू तुला. बायकोने आता आपण गेलो तर बायको बनून दिली ना. माहितीच तसं झालं. पीठ नाही भाकरीला. मी सकाळपासून वैतागून आलो. काय तेच झालं ना. मग भाकर नाही, तुकडा नाही, काम तर काय चुकत नाही. काम करू दिवसभर आपल्याला दिवस कुठं निघून जातो कळत नाही. आणि पोटाला भूक लागलो काय करायचं. हा चल सावलीला बसू. चल भाऊ दिवसभर आता तेच धंदा आहे आपला. दगड फोडून वैतागाला बरा. ये ना बस भाऊ बस. काय करायचं मग आता. काय कसं आता असं वाटतंय एखादा तो अलिबाबाचा खजाना भेटला ना. हा लय भारी होईल भाऊ. अरे पण खजाना तरी कुठे सापडायचा आपल्याला. अलिबाबाचा खजाना सापडायला काय लहान गोष्ट आहे का. मजा तरी होईल चांगली. अरे कष्ट करायची काही गरज नाही पडत इथं. मला असं वाटतं हा आजकडे खजाना होता रे. खजाना आता होता पण. हा होता. अख्ख्या गावात चर्चा आहे. हा खजाना मला वाटतंय तो आजकडे खजाना होता. गावात मला चर्चा आहे. बरोबर बरं. हा चर्चा आहे. आपला एक मित्र आहे हा बरं का. हा त्याला बोलून घेऊ आपण. बर त्याला माहिती सगळी. असं का. हा त्याला घेऊन जाऊ आपण. काय माहिती आपल्याला तो खजाना जर. मला काना वाळायला बघते. हा तो खजान्याबद्दल काहीतरी माहिती काढावं लागते. पुढे काय कसा ठेवले काय ठेवले. पण गावात चर्चा आहे बरं का. हा तिचं मला माहित नाही ती. पण गावात चर्चा जे बोलते ना अरे त्यालाच माहिती. मी काय म्हणतो. हा खजाना पार दुनियेत असू दे. हा वावरा शिवरात सोडून कुठं राहणार नाही. आई वावरत त्याची आपल्या नाही शेवटची ती. हा ती तुकडं राहील ती. हा त्या आंब्याच्या झाडाच्या आंब्याच्या झाडापाशी. त्याच बरोबर त्याच तावडे याच्यात असणार आहे. आणि तो खजाना जर सापडला आपल्याला. अरे काय काम करायची गरज नाही. तू काय करशील बरं खजाना सापड. आता असं वाटतं मला जेसीबी घ्यावं एक. हा हा बर तू हा जेसीबी. अरे वा मग जेसीबी. दोन ट्रक घ्यावा. हा मस्त कांद्यावर चालतील. कुठं गाय वाळूचा धंदा. वाळू धंदा करावा असं भारी वाटतं. तुझा धंदा का तो भारी शोध लावला. अरे पण मला काय देशील त्याच्यात तू. निम्मा झाला आपलं. निम्मा तुला काय बोल भेटला ना. निम्मा तुलाच. आणि तो तिसरा जोडीदार त्याला बोलायचं त्याचं काय करायचं मग. वाटून घेऊ का आपण. तिघ जण वाटून घेऊ. तिघ जणांमध्ये वाटून घेऊ. हा हा मला माहिती याच्यात मी काय करीन सांग. तो स्वप्न वेगळीच आहे मला माहिती. नाही आपली अक्कलच वेगळी आहे. काय रे आपल्या अकलीला माप नाही. काय करणार सांग ना. मला असं वाटतं हा. एक मोठं शोरूमच घ्या. आणि गाड्यांचं शोरूम घ्यायचं. हा गाड्या विकायच्या. सेट होणार तू. मग गल्ल्यावर बसून फक्त पैसे मोजायचं काम. तर आपलं कसं काय आयडिया वाटली. अरे पण खजाना सापडू दे. अरे त्याच्या आयला खजाना अजून सापडायचं. अरे पोटाचं पडलं चाल पाहू. पण तो खजाना शोधायला आपण जाऊ. त्याला जोडीदाराला आपल्याला बोलून आणायला जावं लागत. स्वप्न बोल. स्वप्न स्वप्नाला बोलून मग
तरच बोलू. त्याला बोलव, हा. त्या स्वप्नीला बोलून घ्या आणि त्याला एक फोन लावर. पण त्याचा फोन नंबर आहे का नाही का? लावर त्याला फोन. पाहतो कडे. अरे सापडलं बरं, सापडलं. हे काम स्वप्नीलच करेल. लागत हो का नाही? रिंग जाऊ राहिली. हा. हॅलो स्वप्नील, कुठे आहे रे तू? अरे थोडं आहे ना, तुझ्या अर्जंट काम आहे गाडी. इकडे ये पटकन गाडी भाऊ. आपल्या माळा तर राहते ना, दगड फोडतो ना तिकडं. हा तिकडे ये. हा कामावर आहे, कामावर. अर्जंट काम आहे भाऊ, ये लवकर ये दादा. कशाला फोन केला काय ना भाऊ, या नारून बाळून यांचं काय काम खुटलं माझ्याजवळ असं यांच्या कामावर येतो पाहून. मग काय आता का हो? कशाला बोलावलं होतं मला? देवासारखा आला तुला, देवासारखा भेटला. देवासारखा कशाचा मीच खायला माग झालो. इथं बिडीला काडी लावायला सुद्धा पैसे नाही माझ्याजवळ. आपल्यासारखं सगळे सारखेच आहे आपण. हा मग आपण लहानपणापासून संगत असेच झालो ना. 2 दिवसापासून पीठ नाही बाजरीची. काय दिवस आले? आम्ही भाकर सुद्धा खाईना, फक्त लसणाची मिरची खातोय. ते बी सकाळी सकाळी फक्त गोळ्याच पडा द्या. 3 भाकरीचं पीठ. आता पोरांना द्यावं का मला आणू डबा? अहो, तुमचं तर काहीच नाही. मी बिगर भाकरीच्या घराच्या बाहेर हिंडतोय. तुम्ही नुसतं म्हणले ना जेवायचं का, मी लगेच म्हणतो हा मला जेवायचं. ते जाऊ दे. गावातले बाबाट चालू माझ्या बापाच्या दानाचा. तुला चर्चा बोला तर ना. मी ऐकून आहे. मी तेवढ्यामुळे ना तुमच्याकडे येणार होतो. खरंच दण असलं तर तिघांमध्ये काढून वाटून तरी घेतलं असतं. तुला काय करायचं रे बोलतो, धन जर भेटलं तुला तर तू काय करशील? मी काही नाही करणार भाऊ. तर आपल्याला तिघांना 3 हिस्से सारखे करायचे. पण माझ्या बापाच दंड राव. नाही आहे तुझ्या बापाचं धन, पण तुझ्या बापाचं धन तुला आम्ही नाही म्हणतोय का? तुझ्या हिस्से तर तू काय थोडं मला द्या, जास्त द्या ना ठरवलं? तुम्ही. नाही हा पण मग घ्या. नाही ज्यादा घ्या तुम्हाला हा. काही अडचण नाही. तुमची अडचण भागत पण नाही मी लागत. भाड्याने वस्तू आणायचा प्लॅन आहे माझ्याकडे. काय मग ते धन तुम्हाला माहिती आहे पुढे ठेवले. तुला माहिती म्हणून तुला फोन केला ना मी. मला माहित नाही, पण मला आहे ना एक पत्ता भेटेल. गावात त्यांच्याकडे ना भाड्याने मशनी भेटत हा. धातू शोधायच्या. काय बोलतो तू? हे, असं कुठं असतं ते का? भाड्याने- मग, हे? असं मशीन असं जमिनीवर टेकवलं ना हा, ते वाजत. लगेच सांगत. काय बोलतोय गाडी? ते असं धन शोधायचं असं मशीन. त्याचा बीट शक्य नाही. वाजवतो. पण मग तुला तेवढं मशीन आणायचं किती हे द्यावं लागेल? चार्जेस द्यावं लागेल काही? चार्जेस द्यायचे नाही, त्याला डायरेक्ट सांगायचं आम्हाला धन सापडलं ना तो मशीन काय मशीनच्या डबल पैसे देऊन टाकू. चालेल चालेल. 14 त्याला 14 हिस्सा देऊ नको का? चौथा नाही. हा. आपल्या तिघांमध्ये काय होईल ते भागील हा. त्याला देऊन हा टाकू. बरोबर पण तसं. आपल्याला आधी ते धन सापडावंच लागेल. बरोबर. त्याशिवाय काय माझी नाही. पण एक फोडू फोडू परवायता गाला रे. आयुष्य गेलं आमचं काम सगळं. सोडून द्या तुम्ही. ते जर सापडलं ना तर तुम्ही काम करीतच काय गरज आहे कशा. कामाची? मी तर ठरवलंय भाऊ डायरेक्ट आता आहे ना हा. ते जर सापडलं तर 3रा हिस्सा मला किती येईल ना मी त्याच्यावर ना मस्त पैकी पण ऐकून असं आहे, खजाना काय लहान नाही, अलिबाबाचाच खजाना आहे. हा, एवढा अंडा आहे असं म्हणतो. हा, असं ऐकेल म्हणजे लय गावात चर्चा आहे. आजोबा तसा होता माझ्या गावात. नाही, गाजल एक माणूस नंबर होता तो, 1 नंबर. काय दिवस आले असते. नाही, खरंच बरं का आपल्याला आहे ना तो खजाना शोधावाच लागत होता. आपण सापडू. पण तुम्ही काही करा नका करू. पण मी आहे ना डायरेक्ट त्याच्यातून माझ्या हिश्श्याचे पैसे आले ना निवडणूक लढवणार गावात. आम्हाला फक्त एकच कर, तेवढा खजान्याचा आहे ना जो पॉइंट असेल ना तो हे बघ पॉइंट भाऊ. वरती आम्हाला नाही, सांग. तू म्हणशील तिथं त्या- खांदायला मी त्या मशीनला पैसे द्यायचे, आमचे काय पैसे नाही. तुम्ही पैसे देऊच नका ते मी सापडतो. पण माझा प्लॅन ऐका. तू फक्त जागा सांग, आम्ही ना 2 जण खंदून काढू. अहो तुम्हाला मी ती सोय लावितो. पण माझं तुम्ही ऐका आधी. मी आहे ना बरं का माझ्याकडे जर पैसे आले नाही याच्यातला 3रा हिस्सा जर मला भेटला ना मी मस्त पैकी गावचं इलेक्शन लढवणार आणि मस्त पैकी त्याच्यातून आहे ना एकदा सरपंच पदावर बसलो ना मस्त गावापासून तर नदीपर्यंत असा मस्त सिमेंटी रस्ता करणार हम्म. आणि एकठाच वाळू आणणार आणि त्या वाळूच्या पैशावर मस्त पैकी 14 नंबरला गोव्याला वा, वा. इकडंच फिरणार पुढंच जाणार नाही आणि तुम्हाला घेऊन जाणार दोघांना. मस्त आहे बरं का याचं डोकं. कसा काय प्लॅन आहे आपला? एकच नंबर खरंच. अरे आम्हाला खायची पंचायत आणि तू असे स्वप्न पाहू राहिलाय. नाही आपलं अहो, आता मग तुला आता 3रा हिस्सा असं तुम्हाला करायचं पण ना. भेटणार आहे ना. तुम्ही गोव्याला यायला काय अडचण आहे? JCB आहे ना त्याची वाळू भरायला जाऊ दे ना मग.
हा तुम्ही हे JCB घेणार हा, आहे? हा, मी JCB JCB, घेणार. 2 डंपर अहो JCB डंपर आपल्या वाळूला वा आणि तुम्ही काय घेणार मग? शोरूम मग त्यांचं. मी शोरूमचं केलं होतं पण ते शोरूमचं कॅन्सल काय कर रे? ते लय त्याच्यामध्ये गिरायक तर आता सगळ्यांकडे गाड्या झाल्या तुम्ही एक काम करा, त्याच्यापेक्षा तुम्ही दुसरा ना प्लॅन करतो मी. तसं काहीच करू नका. मग माझी वाळू राहील, यांचे डंपर राहतील. हा. तुम्ही फक्त आहे ना UP बिहार नुसते लेबर लेबरचं 24 तास नुसती वाळूच व्हायची. माझ्याकडे तुम्ही बस भारी धंदा दिला. त्याला मी मला बसून असं आता करा काहीतरी फांदीला फांदी लागण असं काहीतरी जुळण असं हिशोबाचा धंदा दिला. एक काम करायचं का, यांना 14 नंबरला दुसरी शाखा टाकून नुसतं टांग 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 टुंग 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 टुंग. वा वा. ताजा पैसा आहे, ताजा. ताजा येड्यानं पैसा. करू, येड्यानं एक करू. थाप दोन घेऊन टाकली का इकडून नुसतं बंडलच बंडल. चांगलं की. मला लागतं का आता अरे. तिला? ताजा पैसा, ताजा. कळाला. असं करा मी माझ्या आखरीनं काय धंदा करायचा करीन. मग तुला काय करायचं कर. तुम्ही ना 2 जणांनी ना काय? तुला JCB याचे डंपर आणि घरला माझ्याकडे राहू द्या ना तुम्ही. चालेल ना, त्याचे तर तिन्ही. आणि मॅनेजर करू. मी घरला माझ्याकडे राहिला म्हणजे मग आपण नंतर वाटून घेत जाऊ. मला कायला सेपरेट धंदा खोलायला द्या याच धंद्यावर मग मी चालू जाईन मला बिझनेस आणि आपल्याला ते खजाना शोधायला जावं लागेल. एक काम करतो मी, ते मशीन भाड्याने घेऊन येतो. ते असं धरलं ना जमिनीजवळ लगेच आवाज देते, पक 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 पक. लगेच आवाज देते, फार खाली कंचा जातो असू दे तरी ती आवाज मारिते. आपल्याला आहे ना सापडायला सोपं जाईल. आता तुमच्या आज्याने कधी काढी ते पुढं गाडून ठेवलंय आपल्याला, तुम्हाला माहित नाही ना, आम्हाला माहित नाही. पण आणि लय ती मोठा मशीन खजाना. ती मशीन ऐकतो. अशी जर धरली ना हा. लगेच बीप वाजवायला सुरुवात करते. आणि लय मोठा खजाना असला ना लगेच लय गागत आहे. अशी घरी चांगलीच मशीन आहे ना. असा आवाज देते होती. नारायण तुला खरं वाटतं तरी? आवाज आता काय तो तंत्रज्ञान म्हणतो, लय आपण पुढे आता पण गेलं. काय- तुम्ही तो चॅनल पाहती नाही का, आपण हिस्ट्री? आपण अमेरिकन लहानपणापासून channel पाहत आहे, आलो. channel. त्याला त्याच्यामध्ये- लय माहिती आहे त्याच्यात ती लहानपणापासून आज त्याला मोठं ओळखीत त्याला आपण. माहितच असं. आता पण खजाने सापडून तो आता एवढा मोठा. अरे पण माझ्या बापाचा खजाना आणि तुम्ही उड्या मारू राहिले राव त्याच्यावर. नाही, आता हा? ए भाऊ, एक मग म्हणतो तू JCB. तुझ्या पद्धतीनं साप. आणि असं नको मुद्दाम बोलू मी, मुद्दाम बोलू. जाऊ दे ना. आपल्याला हे फक्त ना मिळवून घ्यायचं आहे. पाहता येईल. चला बरं तुम्ही. चला तुम्हाला ते दाखवतो, त्या वस्तू ताब्यात घेऊ आणि मग जाऊ आपण पुढे जायचं. टिकाव पावडं घ्यावं लागेल ना. हा मग ते असं धरलं तर लगेच चालेल टिकाव पावडं घेतो. हे मशीन आहे का? हा, असं धरलं ना. अरे पावडे ते पावडं. पावडे नाही, मशीन आहे ते. याला एंटी नाही इकडे, कळत नाही तुम्हाला, रेंज राहते याला, या वायरी. असं धरलं लय तर मोठा लगेच शोध लागला. आरडतं. का रे? हा शोध लय मोठा शोध लावला. लय महागाचं मशीन आहे ते. हा? पण भाड्याने आणलंय मी. तिसरा हिस्सा भेटणार आहे मला. पैसे द्यायचे काय ते भेटणार नाही बोलायचे. याच्यावर कळत हा लयच हुशार दिसतो रे. नाही या मशीनचं मी भाडं माझ्या पदर भरितो, पण तुमचा खजाना आहे ना त्याच्यात तिसरा हिस्सा माझा घेणार म्हणजे घेणार. पावडर वाटतं मला पावडर. मशीन म्हणजे मशीनच आणलंय गड्या. काय होती? अहो हे मशीन असं आहे, फार खेळात असू द्या जमिनीत तुमचा हायवे तरी सापडावणार. मशीन बाकी एकच नंबर आणला. अहो एकच नंबर. पहिलं पैसे. 100 वर्षापूर्वी गाडीला वस्तू सापडून देतो ते. पण मला असं वाटतं आपल्याला कमीच नाही पडलं खजाना जर हाती लागला ना तर आपण नशीबच पडपड. इकडं एका हातात काय नाही ते इकडे ना उकरीत होता या ना. भिंतींमध्ये राहत होता का, या वाड्याच्या भिंतींमध्ये? हा, इकडं उकरीत राहायचं काय काय उकरीत होता. त्याच्या हातच आहे ना बरं का. लय मोठा पसारा पण लय मोठा पसारा त्याच्या. त्याच्या आम्हाला वाटून दिलं असतं काल वेळ आली असती दगड पडायला. हो. तुमचा अख्खा वाडा पडून गेला, पण भीती अजून शाबूदे राव तुमच्या वाड्याच्या. थकलं रे बाबा घाम. आता एवढ्या मोठ्या वाड्यात पुढे सापडलं. अय नारी, अय. अरे पाय माझ्या हात वाडा. मग आता तो आज कमी तेवढी करून ठेवली. मला आता गावलं पडून सांगतो.
आता गावलं पडेल तो आधी आणि तो खजाना मग तो त्या असा काय बोगदा भाऊ वाटत नाही तुमच्या आजीची एवढी मोठी जागिरी होईल. कोणी कोणाला माहिती ती हा. माझा सोपा नव्हता. लय 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 लोक लय मोठं राष्ट्र आहे तुमच्या ते आजीचं. बाया नाचून नाचून एवढं कमर होते नी. हा हा. तेच म्हणलं याच्यात काय त्या घरात आजीने काय इतक्या बाया नाचवल्या. याच्या वाड्यामध्ये काय कुकराचा आवाज बरं. त्याच्यामुळे तुमच्या खडी भरायचे दिवस आले आजच्यामुळे. अरे पण त्याचं गोष्ट आम्हाला काय दिलं तू? आणि बाबा आम्हाला काय एकाने दिवस आले? करायचं आणि एकाने बरं करायचं. पुढून सुरुवात कुठून केली करायची आपली. आता हे साप वाडीत व्हायला? ती आता आहे ना बरं का गिर पाय आपल्या वाडीत ती. तुम्ही ते बशील ना किती दगडी बांधकामाची आहे. स्टोरी आहे सारा बरं काय बशील आजोबाई लहान होता तेवढंच नाही का? त्याला दक्षिणा द्यावायला लागेल. आता उद्घाटन करायचं. आम्ही खायला मला मला वाटायचंय. आपण असं करू ते दक्षिणा सुद्धा तिन्ही हा. टाकू बरोबर तिन्ही दक्षिणाचं बरं दक्षिणा तुम्ही करायचं चालू. करा मुहूर्त का या 2 वायरी जोडा. बरोबर तो नीट जोडा. पटकन जोडा. अरे बॅटरी ती करंट नाही बसत त्याला. एवढं काय कोणाला घाबरायचं? माहिती ती. मग करू चालू मग. हा करा चालू हो हेच मशीन आणावं लागत काय तसं काही नाही. तिथं काय खेळ आहे का काय तो तिथं का वाजायला लागलं होतं ते आवाज आता नाही येत त्याचा. आला होता आवाज थोडासा आला. आला होता खूप खूप काहीतरी मग जागलं होतं. आंबा येईन आवाज. जेव्हा जिथं असेल तिथं आवाज येतो. इथं उकरा. इथं काहीतरी आवाज येतो. हा आहे आला होता बरं इथं का? नाही नाही इथे इथे इथे. हा हाय वाटतं काय नको अहो त्यांचा धातो असू द्या त्याचा आवाज लगेच मारित ते. असं का? पुक, 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 पक, पक, याचा आवाज आला. आंबा. थोडं खा ना. अजून काही दिसत ना. थांबा बरं मी एकदा मशीन लावून पाहतो आवाज येतो का काय. परत लाव जवळ आलंय आता. तुम्ही उकरा. अरे काय तर हाय 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 उतर उतर. अरे हाय हाय अरे उतर रे. अरे बापरे. हा खजाना आहे का म्हणजे पाया तवाच्या दारूच्या बाटल्या कशा येते. पाय आजोबा करमत नाही. लोखंडाच्या दारूच्या बाटल्या बनवल्या होते. हा खजाना आहे का म्हणजे मला वाटलं सोनं आणायचं काही. हे तर दारूची बाटल्या तुमचा हातला लई शौकीन होता राव. नाही ती फक्त मुख्यला शिफ्ट त्याच्या तरी कॅमेरा त्या फेकून देईल. अहो जास्त पिवळं राहतो राबेल माल मला घ्या तुम्ही नाही? आपल्याला काय पाहिलं काय आलं. अहो, आपल्याला लक्षात खजान्यात काय? पहिल्यांदाच दारू सापडली आपल्याला शोध घ्या अजून पुढे असं का बरं? मला वाटतं काही खजाना सापडून राहिला आपलं तर काम झालं पहिलं जेव्हा बैठी तरी भाऊ. हा. तुला काय माहिती का खजानाच काढणार मशीनच नाही बाकी बाटली पण चालू झाली ती. माहिती काय माझं बसेल होतं का? बाबर आवाज मारी याच्या खाली पा. पहिल्यांदाच दारूचा खजाना सापडलो अरे उतर रे. काहीतरी चमकतं काहीतरी निघायलाच पाहिजे इथं. त्याशिवाय आवाज येणार नाही. ए, हळूहळू तुटलं नाही पाहिजे. अरे अरे हिरा आहे का काय हा. अरे मला दे हिरा आहे. अहो हे हिऱ्यावानी दिसतंय. त्याच्यात आतमध्ये ताजमहल दिसतोय. काय मग आजोबा.
काय आहे पहा बरं तुम्ही. चौकडी नाही राहतो हिराला, सेंटची बाटली दिसते त्यांच्या म्हाताऱ्याची. तुमचं म्हातारं रंगीलं होतं ना. सेंटची बाटली कशी? शेवटची बाटली का? हा मग अहो त्या काळातलं बुर्ज खलिफाचं चित्र आहे तिच्यात, दुबई नाव आहे त्याच्यात. तुमचं म्हातारं रंगीलं होतं. म्हणजे नाद नाही करायचं म्हाताऱ्याचा. आपण एक काम करा आता, आपण ती काही वाटून घेऊ आता. काय वाटून घ्या. का बरं? असं नाही. बाटली वाटून नाही, आपण खजिना आपण ते आजकाल बाटली कुठे वाटून घ्यायची? सापडली आता. एक काम करा, तुमच्या आजीची तुम्हीच लावा उजून. आता लाईट होता त्याला परत मागू नका बरं का. त्याला तीच लागत होत. भाऊ दुबईचा तर आम्हाला नको तुमच्यावालं हा? धन कुठे ते पाहू आपण. चला आतरण बायन बाकी काय बर ते कुठे तुम्हाला समजा मग काय आहे त्याच्यात. हातरी घेतलेली पावर कुठं काय आजीची आठवणी. वा वा वा. अरे माझी आजी आठवण ती. काही हेच हाच खाजा नाही का तो आजाचा? आम्ही म्हणलं काहीतरी काही मोठा खाजा सापडेल काही. माझा आजा असा हांडा आणि बर का असे सांगायचे एवढा मोठा माठ मागे. असंच मग हा? आता याच्यावर समजत नाही का याच्यावरूनच किती हौशी माझा. पण ठिकठिकाणी सापडत चाललं एक सापडत राहिले. अहो पुढे चला. ते टिकाऊ फावडे घ्या आपले. माझा नादी होता भाऊ. बाटली अजून भेटा का पाहिला अशी? हा तुम्हाला सांगितलं ना, तुमचा हात जर रंगीलाच होता. आता तर वापरत होता म्हणले होतो मग दुबईचा ब्रँड आहे त्याच्यात, दुबईचा बुर्ज खलिफा एकच नंबर. पण ह्या आत्तर व भागून नाही जमणार. आपल्याला खजिना शोधायचा आहे त्याचा. नाही लागत ना वाटत. आम्हाला नाही लागत. सोडून हे द्या तुम्ही लावा. पण ते टिकाऊ फावडे घ्या. आपल्याला अजून खजिना लय लांब शोधित जायचंय. तुमचा लय मोठा पसार आहे. होय धरी वाटा घेणारी. हा वाटा घ्या नाही. पण आज सकाळपासून घामाघूम केलं कधी सापडतो आकाचा ना. आज सापडत बरोबर आहे. मग आई काय ना खजाना काय कुठे पडेल. अरे अरे सापडला भाऊ, सापडला खजाना. खजाना आहे तो. अरे लेंडूक. अरे अहो धातू असल्याशिवाय वाजत नाही ते. अरे हा गंध 100% तुमचा आज आहे ना सोन्याचे नाणी खाऊन हागला असत. अरे त्याला वाटत असेल बरं का मी कोणी उतरणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी नाणी खाऊन हागला असत. पण आता हे कोण फोडीन बाई? खजाना कोण फोडायचा आता हा? अरे नाही एवढं याच्यावर हा? 80 बाटली. अरे एक गाव ए, मा आजीचे थांब. अरे! काय आपल्याला ठोकळा शोधायचा आहे त्याच्यातलं सोन्याचं नाणं. नाही याच्यात सुद्धा 3 वाट्या वाहणार आहे. हा? हा 3 वाटे आज्याचा खजाना आहे तो. थोडा हा. असं कर. तोच खजाना आहे मग आज्याचा. मग इथं आहे काहीतरी. हाय 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 त्याच्या खाली पुरीले काय ना मग खांद्रे. हा आता बस बस. ले पोकाळाच नाही ग. हा हाय हाय काय. अरे हाई कशी उकर नारायण उकर वाटा घ्यायला पुढे राहील. त्यांनी बरोबर डोकं लावलं का हागून गेला तिथं त्याच्यावर. म्हणजे त्याला माहिती होतं हागेल आगे कोण उकरायचंय. खजाना काय मला ते याचे सारे लोखंडाचे पत्रीचे काय सारे पत्रे. चला पुढे. हे भाऊ तू आम्ही निघून गेलो तू परत दाखव येशील ना उकरून घेऊन. तुम्ही हात लावून पहा काय आहे त्याच्यात. हे खेळ नाही रे. मग पहा काय काय वाटत आहे भाऊ? आपण निघून घेऊ यात काही उकरून घेऊ. जा पुढचा. तुझं आम्ही पाहत एकटं जाईन उकरून घेऊन. काय म्हणा हा तिथे महाली त्याला सांगू नको. तेच नाही बरं असं करू परत येऊ. हा त्याला सांगू नको. नाही काय लागत का नाही रे बा? काय वागा ना गाड्या बसलो ना पाय तिकडे परत आलो नाही पाणी नाही पोटामध्ये. हा कधी मोठे व्हायचो बा आपण आकाशाला. कधी आधी जागायचं आपल्या.
आजीने लय करामत करून ठेवले गाडी. राहिलं एका ठिकाणी काय सापडलं? पत्रे बाटलीचा पहिल्यांदा बाटली सापडली, दुसऱ्यांदा शेणची बाटली सापडली, नंतर तिसऱ्यांदा खिळे सापडले. एका मवतीचं सामान तर नाही नको गाडून ठेव. काय असेल ते? पाय भाऊ नेमकं अहो, नारायण मामा हे काय आहे? बटणे आहे ते खिशाचे, याचे आपले शर्टाचे बटणे आहे, तांब्याचे. दुसरं काय आहे त्याच्यात? यायला तांब्याचे बटणं? हे फाटेल कापड आहे त्याच्यामध्ये. ती शर्टातला तांब्याचे बटन लावायचं नीटायचं. याचं कसं आहे माहितीये का? धातुकांचा असू ते आवाज मारितच. असं आहे का? हे काय हे बटणी हा हा हा. ते चमकू राहिले. मग तांब आहे आता ते चमकणारच नाही तर काय होईल? त्याच्यात काय माणिक मोती लावले होते का काय होते काय टाकेल? तुमचा आज करोडपतीच होता. याचा अर्थ आहे ना, इथं ह्या जागेत कुठेतरी मोठा खजिना 100% सापडणार म्हणजे सापडणार आपल्याला बरं. ते सोन्याची बटणे का मी आयला ठिकठिकाणी काही ना काही उद्योग करून ठेवले. 17 ठिकाणी हागून ठेवलं बरं तुमच्या आजीनी. हे पण घ्या भरून चला. हा हे बटणं तर बटणं घ्या आता आपल्या संग. मग काय हा खिशात घाला. भारी इथे बर बरं झालं बटन काय 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 ते तुला दोन दर तुला दोन माल नको माल नको. आठवण घ्या आजीची. तुमच्या आजीची आठवण येते राहू एका दे. घेतलं ना बटणं दोन. हा हा चालेल दोन मला घे. सारखे सारखे वाटून घेतले बस. रामकृष्ण हरी. तर मला माहित आहे, मी एकटा आलो असतो ना इकडे. मग तुमचं वावर तुम्हाला माहिती असेल पाहिजे ना. माहिती कोण काय इकडे? करावं करून ठेवले. तुमच्या आज्याचं धन दौलत ह्या मशीन मुळे मशीनमुळं सापडली. सापडलं. येऊन तुम्ही काय केलं आता असतं? तुम्ही अख्खं वावर उकरला असतं तर काय सापडलं? मी खोटं म्हणत खोटं म्हणजे मशीन काहीतरी वेगळं हे आहे. मशीन असं आहे 10 फुटापर्यंत आवाज मारी ते. खाली मग त्याच्या असं आधीची खाली गेलं ना करामत. 10 फूट आवाज. चला आजीची करामत आहे ती. तो एक जोडीदार बोलून घ्या अजून, त्याला लय माहिती आहे आजीच्या करामती. कोण हो? तर जालाला बोलाव ना, ज्याला माहित नाही का ते काही. एक फोन लावा बरं जालाला. अहो त्यांना तर आपल्यापेक्षा ज्यादा माहिती आहे. तो तुमच्या आज्याच्या मांडीवर मुतायचा. एकावर आपण दोघं जाऊ दे, एक चौथा हिस्सा वाढू काढू द्या. द्या तिघात. मग काय फार चुकलो आता. त्यांना माहितीचा माणूस बोलवा. एक जणाला बोलू घ्या. हॅलो झालं. झाल्या काय झाल्या कुठे आहे आता? अरे पहिले इकडेच अर्जंट काम आहे, लवकर थोडं काम आहे इकडे. अरे ते दारूची फेक तिकडं, तो महत्वाचं काम इकडे. अरे खजिना सापडायचा आहे खजिना. या बाळूच्या आहे ना आज्याचा खजिना लपून ठेवले. तो खजाना आपल्याला सापडायचा आहे आणि आपण मशीन आणलंय. स्वप्नीलनं मशीन आणले. तू ये पहिला. अरे खाजावना नाही खजाना. तुला खाजावना आणि खजाना काही फरक कळतं का नाही? हा त्याच्या आज्याचा खजाना लपून ठेवेल. त्याच्या आजीनी आम्हाला 2-3 वस्तू सापडल्या. पहिल्यांदा सापडली दारूची बाटली, दुसऱ्यांदा सापडली शेडची बाटली आणि तिसऱ्यांदा सापडली बाबा ते तिथं हागून ठेवेल. त्यांनी त्याच्या बटन होते बटन. हागून ठेवेल. त्याच्या खाली जा मग खिळे निघायला लागले. पण ते लोखंडाचे निघाले. आता ते मशीन सांगू राहिलं पुढं. असे बटन होते. बटन निघाले, पितळाचे बटन निघाले. आता शास्त्राचे. तू लवकर ये. आम्ही उपाशी सकाळपासून भूक लागेले आणि येताना काय भाकर बिकर आण काहीतरी करू. हा लवकर ये. चला येऊ द्या जालू मामाला येऊ द्या आता. चला. सांगणार ना गावात काही. नाही सांगणार. कोणाला सांगू नको. येऊ दे. कलियुगात झाली भेळ, लावलं रताळ आलंय केळ. याला काय करता पाहिजे ना आता. माझ्या काय सापडायचं यांना बाबा. अय बरं का हो हे तर जात मारत म्हणते का आता? काय तुम्हाला काय आता काय अजून सापडायचं म्हणे. काय ऐकलं खाजायला बोलवलं. हा मला कधी मी कधी मिळ राहतो का? तुम्हाला चांगल्यापैकी माहित असेल म्हणून बोलावलं तुम्हाला. काय माझ्या आजी थोडं पाय थांबलं तर पाय. तुझ्या आजीचं माझीच्या खालीच घेऊन आले. तुझ्या आजीचं माझ्या आजीच्या खालीच. त्याला काय बोलवलं काय नाही. तू
तुझ्या आजीचं त्याच्या आजीच्या खाली कस काय रे बा सांगतो मी तुला याच्या आजी याचा आजीने काय केलं एक रताळ लावलं तरी म्हणलं हे रताळ लावलं आता मी बाहेर होता असा एवढा जेवण तर चांगलं स्वाद काय बोलणार तू ऐकून तर घे ऐकून तर घे काहीतरी असणारच करणी करी दूधच थोडी चाललं रे याच्या आजीने लावलं रताळ आता रताळाचा येल गेला वाढत आता रताळाचा येल जसा वर वाढत गेला तसं खाली याच्या आजीचं रताळ वाढत गेलं आणि मग काय व्हायचं माहिती का वार आलं का वर येला हालायचं येला हल्ला का गरदारा हालायचे गावं पडायचे अरे भूकंपात आल्यासारखं व्हायचं लोक लागले ना येडवण झालं बरं लोकांना काय याच्या आजीचं रताळ. याच्या आजीचं रताळ आता मग घरदार पडायचं काय व्हायचं पुढं मग ते रताळ हल्लं खाली रताळ हल्लं का वर गरदार पडायचे माणसं आणि जेव्हा माझ्या आजीची का करा अरे त्या आजीची करा माझ्या आजीच्या खाली तुला माहिती का माझ्या आजीला काय केलं अरे तो आजीपेक्षा त्याची आजी पाय माझ्या आजीने काय केलं माहिती का काय केलं अमेरिकेत गेली अमेरिकेत गेली एकाच चुरा खरेदी केला काय बोलून राहिली काय समजा अरे खरं सुरा आणला तर आपण त्याची एकाच आजी चुरा त्याची आजी 500 ट्रकांमध्ये एक चुरा घालून आणला नाही नाही 500 ट्रक मी पहिला असलो रे खरंच बोलतो मी 500 ट्रकांमध्ये एक चुरा घातला 3000 सुतार सुरेची मूठ तयार करायला 3 वर्ष घाशीत होते अरे काय 3000 वर अरे बूट तयार करत होते 3000 सुतात 3000 सुतार 3 वर्ष मूठ तयार करत होते त्याची आणि 3000 नवार 3 वर्ष त्याला फार झाले अरे नुसती धारच लावित होती ऐ, एवढा मोठा सुरा तो आजीला काय आणला होता रे याच्या आजीचा रताळ कापायला वाऱ्याने येल हलतोय म्हणे, भूकंप आल्यासारखं होतंय. खांद्याचं रताळच कापलंय म्हणे तुझ्यानी. अरे वा 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 बरं जाऊ द्या आपण तिघे चौघ जण मित्र जमलो आपल्याला याच्या आजीचा खजाना शोधायचा आहे आता ते रताळ जाऊ खाली दे. खजाना ठेवली ते खाली जा- काय लागलं? हा, याचा आपण आहे ना, काय ना? जमिनीखाली. रताळ्याच्या खाली खजाना आहे काय यांच्या आज्याचा? एखाद्या टायमाला आता रताळाच्या खालीच रताळ आपण कापलाय बाबा त्याच्या खाली बा काय आहे ती ऐकत आम्हाला असं त्याच्या खाली बा काय आहे ती बरं बरं चालू मामा. हो आता पहिले कोदाळी मी मारू का नाही नाही. मग खजाना कुठे आहे? आम्ही तर या मशीन सापडून सापडून एक मिनिट थांबा कुठे असतो? ना रे, खालची वाटणी येत ना अरे तू त्या आंब्याच्या झाडाखाली होय, टाकली तुमची खालची वाटणी येत ना आता म्हातारा येईल रांगोळ करायचं ये दांगोळ करायला का? बुजून टाकली आता फोनली परत बरं मला एक सांग त्या ये ना अरे तिचं नाव काय कडे मावलं नाव चंद्रीना ज्यावेळेस म्हाताऱ्याला आंघोळ करता करता मागून घोळानं मारलं हा. होतं तिची एर आहे का ही दुसरी तीच तिचे का इयर पण यांनी बुजून टाकली होती ती एअर. मला एक सांग गावात काय बोबाटा तेच आता अरे पण अख्ख्या अरे गावात बाबा नाही करायचा आता आपणच आहे ना फक्त नाही बोबाटा काय झाला धनकुळी ठेवली धन याच्या आजी वावरातच पुरेले गंमत अशी झाली चंद्रीनं ना गोळाखाली हाणलं त्या टायमाला ना नेमकं याच्या आज्याच्या ध्यानात आलं नाही ती काय कारण काही नाही काय कारण काही नाही चंद्री याच्या आज्याच्या मागे लागली घाई घाई मी गेलो पळत आणि तिथं आज याचा आज येरीत हे करत होता आंघोळ करतात का येरीवर त्या येरीच्या काढायला मी ठेवले भाऊ चला मी तुम्हाला दाखव राईट असणारच चला मी तुम्हाला तरीच दाखव पण म्हणलो हे मशीनचं काय करायचं मग तू सांगत होतं. बरं, नाही अगोदर- मशीनची गरज नाही मी सांगतो तुम्हाला बरोबर परफेक्ट जागा देतो चल, मी एवढी मशीन हीच येरी. मशीन नवी अहो, पण लगेच कळत असा आवाज येतो. मशीनच आता का? हा मशीन आहे ती. चला चला मी दाखवतो तुम्हाला तुमच्या जरी ध्यानात नसलं ना तुम्ही तेव्हा एवढे एवढे होते ना तेवढं मी गाडीला दाखवतो जाऊन. बरोबर. हे बाय इकडे एक बा बाबा ती येर बर का काय झालं एअर तर यांनी बुजून टाकली होती ती राहिली. आहे नाडगा कसं काय त्यांना पण खाल्ली तेवढी थांब ना आता गाडीवर थांब ना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर बरोबर येता आता पूर्व. राईट याच कोपऱ्यात. हा, 2 मिनिटं बरं का मला आता बरोबर याला पोहता येत होतं म्हणून हा खाली पाडा पोत ठिकाणा बांधून घेतला बरोबर चांगला कुठं होता पाहिजे मध्ये पाडा इथं आवाज येतोय मामा. इथं पाडा होता पहिल्यांदा पण त्याने सूर मारल्या खाली लपून ठेवलं बरं का? आणि ते त्यालाच दूध होते बरं का त्या सोन्यालाच दूध होतं ते अरे
त्या सोन्यालाच होतो ते ना त्या सोन्यालाच होतो काय बायका ना ती आता लईच काढायला दुखून येईल रे असू शकते अरे बाजूला माझ्या आधी ते मला पाहू द्या पहिलं दाखवलं कोणी काय तुला ही सध्या येणार आहे ना किस्सा आहे ना तुला हाय अरे इथं काहीतरी हाय हे फडक्यात बांधून ठेवेल दिसतंय फडकं सुद्धा भगवय अरे बापरे अरे चार वाटे यांचा म्हातारा चार वाटे याची सुद्धा चार वाटे त्याची चार वाटी. म्हातारा दारू प्यायचं दारू समानिश ते ना सत्तर सापडत अरे गंगारामच्या बाटलीतल्या गंगारामा आई हे बाटलीत जस काय गंगाराम टांगून ठेवला असं तो आजीचा फोटो दिसू राहिला मला तुझा हात म्हणतो जण घेतला मला कमीत कमी ही तरी सोडा एवढी दारू मुरीला काय नाही जास्त मुरली बाबा आत्मा दारू किती दिवस काढून ठेवली कबाडी मला बोकाचा पैसा पाय बोकाचा थांब ना जरा दाखवू नको दाखवू अहो हे पा दाखवून आजा सगळे भोक्याचे टाकायचं. पैसे होते अरे दाखवू पाहिलं थांब नाही नाही तू आहे तिकडे दादा खाली तिकडे वाटणी करतो काय करता याला गाडी आपल्याला दिलं तर हे गाडीला राहू द्या त्यांच्या आजचे थांब थांब ना वाटे कर वाटे सांभाळ म्हणा. वाटे 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 बोलताना ना हत्यार होतं घ्या मला त्या हत्याराची दारू दे माझ्याकडे तुमचा खजिना कसा काढतो मी पाहतो मी मशीन आणलं होतं कोण घेऊ पळायला लागला थांब रे आहे धर रे भाऊ चाल रे चाल रे आपण लागला पळायचं काम नाही आम्हाला सगळ्यांना वाटून द्यायचं सामानी माझ्या आजीच आहे सामानी हो माझं नाही माझ्या आजीच थांब कोण नको तू सांगितलं. धर रे ना रे धर तिकडून नाही पळू घेऊन पळा तू चार करू ना आपण चार करू ना चार करू बरं थांब रे करू राहिला चार थांब चार हिस्से होती चार एकटाच घेऊन पळायचं नाही आपण चार हिस्स्या करायचं तर मग सगळ्यांना सारखे आपण आधी काय ठरवलं होतं सगळ्यांना सारखे हिस्से आता मी सगळ्यांना सारखे करा मग हा? सगळ्यांना ए मारायला लागला हा, मग चारच हिस्से चार चार मामा चार हिस्से सगळ्यांना चार हिस्से, मी नेमाने चार हिस्से. सगळ्यांना सारखे करा मग हा चला झाडा खाली चला झाड मस्त झाडा खाली चला चला झाड माझ्या आजीच बरोबर हा? माझ्या आजीच आहे कोणा सापडवलं तुला थोडंफार दिन ना मी थोडंफार तू आता कुठं आंघोळ करतात तुला माहित होतं का या पट्ट्याने सांगितलं ना ए झाडाखाली चला आणि लगेच खाली करू चला. हॅलो तू येतोय खातोय काय मला अरे बापरे चार वाटी लबाडा, नाही तिचे पुढे चार वाटे करी त्या पण ती औषध म्हणून घ्यायला काय अडचण नाही. दुधी म्हणजे. 90 बरं चार वाटे येत काय होत काय असेल ते असेल ते क्वार्टरचे 40 कर मला तर अजून घ्या मशीन वाल्याचं भाडं द्यायचंय ते भाडं बिड मी म्हणलो होतो अगोदर काय मागणी आणलं रे समजून ते हे 1.5 लाख रुपये अयो
1.5 लाख रुपये किती 6 महिने तासाला तासाला शोध लावतो ना ते. सापडून देतोय. किती 10 फुट असू द्या वाजत ते सापडन केवढा आता आपल्याला तुला तो झाले आता 2 तास लागले म्हणलं 1.5-3 लाख रुपये भाड्याचे अरे नारायण 1.5 लाख रुपये तासाला आहे रे. एक किती देतो ना मग एकीने मी देतो तुला सगळ्यांमध्ये भागीले भागीले करा. माझ्या आज्यामुळे तुला भोकाचा पैसा पाहायला भेटला. हा खरं हा. काय याला नीट सांगा भाऊ बरं का? भाऊ याला सांग नीट सांग कोणामुळे पाहिलं पाहिजे? मा टाळ कसं सरकला ना मग सगळ्यांमध्येच देऊ त्या machine सापडलं ना. माझ्या आज्यामुळे भोकाचा पैसा भेटला तुला पाहिलं. सापडला का नाही? त्या आज्याचा सापाडा कोणामुळे खजिना सापडतोयमुळे पण या तू- मशीनमुळे सापडलं की नाही असं नाही नाही मशीनमुळे नाही सापाडा याला याच्या हे बाई हा बरोबर बरोबर बरं हे आमचं आपण connection आता होतं. हा खजाना वाटून घेऊ हा. आणि ते भाड्याचे पैसे देऊ टाकूया मशीनचे हा काय काय असेल ते चोराच्या सारखं झालं तर बरं खरं चोराच्या पोट फिरवतो नाही, पण तुला आम्ही सकाळपासून शोधित होतो अरे शोध पण सापडून दिलं मी आणि बघला तर कोण अरे, पण काय तुला कोण जर- काय नाही आपली काय बोली झाली तुला जर रूम जर देणार तुझी दारू तू बोलतोय जवळ राहू दे उठला का सुटला चालला तू तिकडे तो तोडून माझ्या घेऊ. दारू नको काढ तू हा मग माझ्या दारू नको माझ्या दारूमुळे तुला सापड का बस हा धरा भाऊ, हे खजाना घे. बरं हे खरं आहे का खोटं आहे पहा पहिले हा घासून घुसून पहा अरे पाणी बी प्या रे तुम्हाला लय काय झालं नारे थांबले ते वाटून घ्या ते खरं असू नाही तर खोटं असू घ्या ना आमची. हा घ्या वाटून घ्या आधी एक नीट मोज बर का नीट मोज तुला दोन हा आधी वाटून घ्या मला दाखव किती सगळे ते तुला दोन गल्ला सर तुला दोन हे माय गल्ला सगळे ते राहू दे ते राहू दे नाही नाही आधी हे वाटायचं ते हे वाटायचं आधी हे आजचं हे अहो, ती दारू नंतर प्याराव हे हे मारतो वाटून घ्या ते. वाटून घ्या नाही नाही. मला दोन हा आधी हे वाट हा, मला दोन किती इथं बरं? ठेवा इथं चार घातले खिशात आता दोनच टाकले 4 घातले मग इथं ठेवायचे ना बर तुला दोन तुला दोन माय दोन पुढे तुला दोन माय दोन पुढे हा मग आधी दिले होते भाऊ खिशात तुला टाकले का? दिले आधी तुला हा हा बाई, हे तुला दोन हा हा, चार हे माये सोड हा बाई, मला दोन हा खिशात नाही इथं ठेवायचे आता एक तुला एक याला आता याला एक कमी पडला मग काय करायचं मला एकच आलं माय बाकीचे कुठे हो, परत असं असं परत जावं लागेल आपल्याला पाहिलं तुम्ही वाटण्या सुद्धा बरोबर नाही केली परत परत गोळा करा परत हा, गोळा करा परत गोळा करा काय असेल करा गोळा परत इधर माले ती विमा हे बाई माय यायला कसं काय कमी भरलं गड्या माझे ए चोऱ्या करता तुम्ही असं नका करू जे असं ते ज्याचं त्याचं द्यायला द्या. खिशात घालेले नारायण नाही भाऊ आता काय मी काय खोटं बोलून नाही नाही तुमच्याकडे 2 आले होते माय पुढे काय मला एक आहे, यायला. एक आहे. आम्हाला एक आहे, माय चार आहे. एक आहे, माय चार बरं असं करा अरे परत माय द्या. दे परत द्या इकडे हा. हा हा बाय तुला दोन नका, तुला दोन. हे बाई स्वप्नीलचे दोन हे तुला माये दोन. दोन बरोबर आणि मला दोन हा. हा इथं ठेवा ते आता कसं काय एकच राहिला अरे नारायण ठेवून दे हा बाय. हे बाई गोळा करतो परत. भाऊ हा बाय तुला दोन तुला दोन तुला दोन आता माझं एकच राहिलं पण ते तुला एकच घे तू वाटणे का तरी काय मत ते माय नाही, नाही, नाही. वाटण्यातच केलेले. नाही, खेळ घ्यायचा तुम्ही. हं? मला नाही खेळायचं ते द्याल ते त्याला. ते एकट्याला किती? आता मी याच्यामध्ये असं काय करायचं एकट्याला. याच्या जीवावर मी मस्त पैकी इलेक्शन लागणार अरे पण मला निस्ती वाळू आणणार निस्ती वाळू याच्यात फक्त वळवार वाळूच्या पैशावर इलेक्शन लढवणार तुम्ही जेसीबी घेणार तो यांच्या वाळू JCB ला घेणार आपल्या कामाला तो ठेवणार काय करणार रे दोघांची बी कमाई मला घेणार मी काय करणार आहे मला विचारलं नाही पण तू काय करतो तुम्ही काय करणार पिकल्या पानाचा पेटकी हो हिरवा अरे हा, 14 नंबरला जाणार तो 14 नंबरला. पेटकी हो हेच चालू केलं हिरवा मग नुसतं 14 नंबर गोवा 14 नंबर म्हणजे ये माझ्या बनाने, बाबा. नाही ये नाही, बनाने. माझ्या आजन केलं तर तू करतो का याच्या आजीची कमाई आहे ना तू तू ज्या कामाने आली त्याच कारणी का ऐश करणे का एक काम करा एक गिन्नी पण तुम्हाला राहू द्या हे मला द्या तर यांच्या आज्याने सगळे नाही भाऊ. डॉलर ठेवले होते भावाचे पैसे नाही, एक काम कर रे एवढ्या गिन्नी आणली आहे, तरी पाहू दे नाही नाही म्हणता गंजीस ते स्टारच उदारले
तुला कमी पडत काही अरे हे गिन्या कायच्या त्या अरे बोकाच्या डुप्लिकेट आहे. तुला राहू दे ते. तुला घे हे तुला राव जर किती आहे दाखव? याचं डुप्लिकेट आहे. हे तर पाय किती आहे? डुप्लिकेट तर आहेच आहे म्हणजे याच्या अरे आधी काय राव, तुमच्या आजीने जे धन लपून ठेवलं ते खोटंच ठेवलं. अरे तर रे याला आहे मी नाही दाखवलं हा? ते भाजी कोणती का आता ती? अरे याला ठेस. मी म्हणलो होतं ना अगोदर याच्या काय इस्टेट होती राव. अरे, ती बोकाचीच कमून काय स्वप्न पाहिलं रे. बोकाचं नाणं बोकातच घाला आता ते. हा घाल धर. काय उपयोग नाही याचा. काय खरं बोलतो असतं ना? मग काय खरं तुला असतं तर मी खरंच निवडणूक मी काही लढणार येणार आहे होतो. तुम्हाला कधी दाखवायला वाटतं? चला तिथून हा, मागं म्हणजे चिंडू तो आता. भिकारी ते भिकारी आम्हाला भिकारीच ठेवलं. किती स्वप्न पाहिले होते आम्ही. भूक लागली म्हणलं काहीतरी आपण त्याच्यात मोठं- त्याला मी मस्त काश्मीर मध्ये बसलो होतो मस्त जन्नत मला आहे का नाही त्याने तर आणलं इकडे उन्हात आणा अरे आता लय भूक लागली मला आता कमीत कमी जेवत घाल त्याला. अरे बाबा त्याच्या घरी पीठ नव्हतं म्हणून तो माझ्याकडे मागायला आला होता पीठ तुमच्या दोघांच्या घरी पीठ नाही का? नाही अरे मग घाबरायचं काय तुम्हाला भुका लागला का? हा चला बस स्टँड वर हा बेक मागू. ए, त्याच्या आईला म्हणलं हा काय शहाणा असत हा ए, शहाण्याच्या पोटच्या तुला यायचं का रे? बोर झाला आता. फार बोर झाला मी येतो आजच्या धरणीनं आम्हाला पार बरबाद केलं हे याच्या जाणे का ते हो, हा चिल्लर तुम्ही सांगितलं मला. तुम्ही मला सांगितलंय ना. किंमत नाही अरे काहीच नाही फुकट याच्या आज्याचा रताळ कापलं का? याचा आज खरंच टाळ्यावर होता रताळा कापायला जोगाचा. गेली फक्त याच्यात आणि याच्यात म्हणजे याचा अर्थ काय याच्यात आणि याच्यात नाही काय वाया घातलं रे भाऊ धर.